जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची दुरावस्था झाली असून पाणी पिण्याच्या टाक्या तसेच तुरटी व पाण्यात टाकायच्या पावडर ठेवण्यात येते त्या खोलीची देखील दुरावस्था झाली आहे। याबाबत घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते रमेशदादा आजबे यांनी भेट दिली व शहरातील नागरिक पीत असलेले पाणी किती धोकादायक आहे याबाबत परिस्थिती समोर आणली। पिण्याच्या पाण्याची दुरावस्था असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे देखील यावेळी त्यांनी बोलताना सांगितले। तसेच नगर परिषदेने लवकरात लवकर याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी यावेळी रमेश आजबे यांनी केली आहे। नमस्कार, मी रमेश आजबे। आज आपण जामखेड शहराची जी मेन योजना आहे पाणी पुरवठ्याची त्याच्या इथं आपण आलेलो आहोत। मागच्या 4-5 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता इन्स्टाला आणि फेसबुकला की या पाण्यामध्ये जी तुरटी लागते आणि जी पावडर मिक्स केली जाते, तुम्हाला रूममध्ये परिस्थिती दाखवली होती की बाबा त्याच्यावर कसे कुत्रेंनी म्हणजे घाण केली होती किंवा मांजरांनी केली होती। आज आम्ही आलो पाहण्यासाठी तर ते उचलून टाकले, परंतु रूमची जर अवस्था तुम्ही बघितली, त्याचा दरवाजा तुटलेला आहे, ते खालून चढलं आहे पूर्ण, जेवढ्या सगळ्या खिडक्या आता त्याच्या काचा फुटल्यात। इकडल्या साईडनी एक दरवाजा आहे, त्या दरवाजाच्या खालून सहज काही ना काही साप, मांजर, कुत्र्याची पिल्लं जाऊ शकतात अशी परिस्थिती। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, या अख्ख्या यंत्रणेला कुठेही कंपाऊंड नाही, म्हणजे इथं कुणीही येऊ शकतो आणि पाण्याच्या टाकीत काय पण मिक्स करायची जर त्याची इच्छा झाली तर तो मिक्स पण मोठ्या प्रमाणात करू शकतो अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। नगर परिषदचा भोंगळ कारभार जे जामखेडचे CO आणले साळवे साहेब, हे आल्यापासून अतिशय भोंगळ कारभार या नगर परिषदचा चालू आहे। 15 ते 17 लाख रुपये महिन्याला नगर परिषद स्वच्छतेवर खर्च करते, त्याचाही सगळा बोजवारा ओढला आहे। इथं आम्ही खाली बघितलं तर त्या टेम्पोमधल्या त्या कचरा गोळा करायच्या कुंड्या अशा सडत पडल्यात। नगर परिषद नवीन जी जामखेड आहे तिथं त्याच्या पाठीमागे ज्या टाटा एस गाड्या आता त्यासुद्धा एकावर एक रचल्यात, अक्षरशः त्यासुद्धा सडल्यात, त्याला नीट करून आणायला सुद्धा कोणी नाही। आणि कर्मचाऱ्यांना विचारलं काय परिस्थिती आहे, ती म्हणले बाबा आम्ही काम करणारे माणसं आहेत, आम्हाला जी परिस्थिती लावून देते त्या परिस्थितीत आम्हाला काम करायचे। म्हणजे अख्खं जामखेड शहर ह्या बेवरच पाण्याच्या टाक्यातनं पाणी पिते, इथं कुणी काही मिक्स करू शकतं। आपण तुरटी बघितली आतमध्ये, जनावरंसुद्धा त्या तुरटीला वास घेणार नाही अशी परिस्थिती त्या तुरटीची। त्याला नाही कंपनी काय नाही, त्याला कुठलं पॅकेजिंग नाही, कुठलं काय नाही, एक्सपायर झालेल्या पावडरी इथं ठेवतात अशी परिस्थिती जामखेड नगर परिषदेची आहे। याच्यावर कुठलंही मुख्य अधिकाऱ्याचा अंकुश नाही, त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याला जे मिसळ आहे त्यांचंही अंकुश नाही, अशी सगळी सिच्युएशन आहे। नगर परिषदेने ह्याला तात्काळ कंपाऊंड केलं पाहिजे, ह्याला गेट पाहिजे। जामखेडकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न नगर परिषदेने करू नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे। धन्यवाद।